हॅलो सगळे कसे आहात? तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळी ना थोडा जास्तच लवकर उठले होते आणि भयंकर थंडी आहे. सगळ्यात अगोदर अंघोळ वगैरे करून घेतली. दारामध्ये पाणी वगैरे शिंपडून घेतलं. त्यानंतर म्हटलं आता झाडून वगैरे काढून घेऊ. दार वगैरे स्वच्छ केल्याशिवाय ना घरात प्रसन्नता वाटत नाही. त्यामुळे पहिल्यांदा म्हटलं ते घर लुटून वगैरे काढून घेऊ. हा व्हिडिओ ना थोडा लेटने येणार आहे. आणि कसं आहे थोडी घरची कामं चालू असल्यामुळे मला व्हिडिओ करायला टाईम नाही भेटत आणि जरी टाईम भेटला तरी एडिट वगैरे करायला खूप वेळ जातो. त्यामुळे अजिबात मला व्हिडिओ टाकता नाही येत. छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि तसं म्हणायला गेलं तर सकाळी आईच काढतात रांगोळी असू दे किंवा तुळशीला पाणी घालणे असू दे. त्यांच्या अगोदर आज मी लवकर उठले होते म्हणून त्यामुळे मी आज तुळशीला वगैरे पाणी घातलं होतं. मी ना इतकी खुश का होते सांगते तुम्हाला. सकाळी ना पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान असा ऐकू येत होता कानावर आणि गावाकडे ना भयंकर अशी थंडी आहे आणि बोलतानाही वाफा निघत होत्या तोंडाकरून. माझा आणि माझ्या पिल्लूसाठी आज स्पेशल दिवस होता. ते म्हणजे आज 27 डिसेंबरला तिचा बड्डे होता आणि आज ना खूप छान वाटत होतं. आपल्या मुलांच्यातच आपला आनंद असतो एका आईचा आणि त्यामुळे ना घरच्या घरी आम्ही सेलिब्रेट केला होता. जास्त मोठा वगैरे काही बड्डे केला नव्हता. माझ्या मुलगीचा बड्डे होता आणि केक कापण्यासाठी किती जण तुटून पडलेले होते. लहान मुलं ना इतकी सारी खूप ओरडत होती ना, माझं तर अक्षरशः डोकं दुखायला लागलं होतं. आणि काही जरी तुम्ही म्हटलं ना, लहान मुलांच्या शिवाय बड्डेला मज्जाच नाही. आणि त्यामुळं आज हा जो तुम्ही दंगा ऐकला ना, अक्षरशः ना हा 7 वाजल्यापासून चालू होता. मला अजिबात हसायचं, रडायचं काहीच कळत नव्हतं. आणि आहोंचे आणि भाऊंचे मित्र आले होते. सर्वांनी पिल्लूसाठी झुला आणला होता. राहिलेले 2 केक ना तिच्या मोठ्या मम्मीकडून आणि मोठ्या बाबांच्याकडून तिने कट करून घेतला. इथे ना माझ्या पोटात कावळे वरडायला चालू होते. भयंकर अशी मला भूक लागली होती. इथं सर्वांची गंभीर विषयावर काहीतरी चर्चा चालू होती. सर्वांना बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.